नेहमीप्रमाणे जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीप्रमाणे त्यांची ती पद्धतच आहे। मला वाटतं की मागं ते बोलले सुद्धा होते की मी मोठा कलाकार आहे। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काही विषय शांत होतात, शांततेमध्ये निवडणुका पार पडल्या, आता काहीतरी कारण पाहिजे होतं म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो दिसतंय क्लिअर त्याच्यामध्ये की तुमच्या हातामध्ये तुम्ही काय घेऊन आंदोलन करताय, आंदोलन कशाकरता करायला गेले, काय करताय तुम्ही। मला वाटतं की जितेंद्र आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा ते काय बोळ्यान दूध पित नाही आहेत की त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो आहे। आणि अशा प्रकारे पोस्टर इतकं फाडलं त्यांनी, ते दिसतंय सगळं। म्हणजे मला वाटतं काही गोष्टी जितेंद्र आव्हाड यांना शांत बसवत नाहीत आणि ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात। या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे। जर त्यांना या विषयामध्ये अटक झाली नाही तर आम्ही शहरामध्ये याच्यापेक्षा अजूनही तीव्र आंदोलन होते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अनेकदा आपण बघितलं त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येतात, वादग्रस्त असतात, त्यांचे विचार त्यांना खरं तर त्यांना आहे ना खरं एखाद्या मनोविकार तज्ञाला दाखवलं पाहिजे त्यांना, कारण त्यांचं जे हावभाव असतात ते ज्या पद्धतीने बोलतात, खरं त्यांच्या मला वाटतं की त्यांना कदाचित ते 60-नाठी झाली, त्यांना वय झालं आहे त्यांचं। आता जितेंद्र आव्हाडांनी या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत। एक ते शांत बसलं पाहिजे, कारण त्यांची स्वतःचीच त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे। कारण ते प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी वेगळे स्टेटमेंट करत असतात की ज्यांच्या स्टेटमेंटमुळं संपूर्ण राज्यामध्ये काहीतरी शांतता जी असते ती अशांतता होती। आणि मला वाटतं हे त्यांचं थांबवण्यासाठी त्यांच्यावरती कारवाई झाली, जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत जितेंद्र आव्हाड सुधारणार नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मात्र त्यांची भूमिका ही मनुस्मृतीला विरोध म्हणून होती। त्यांची भूमिका जी होती आंदोलनाची ती मनुस्मृतीला विरोध म्हणून होती, पण त्यामध्ये असं कृत्य घडलंय त्यांनी माफी मागितली आहे। हे त्यांचं दरवेळेसच ते का आज पहिल्यांदा झाले का काहीतरी चुका करून ठेवायच्या नंतरनं त्याच्यावरती वरतून माफ्या मागायच्या। माफ्या मागण्यासाठी करता कशाला असले कृत्य, असं मुळं त्यांनी केलं नाही पाहिजे। हे आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाडने काय पहिल्यांदा माफी मागितली नाही, इथून मागंसुद्धा अनेक चुका त्यांनी केल्यात आणि अनेक चुका करून त्यांनी माफीसुद्धा मागितलेल्या आहेत। आणि त्यांची माफी दरवेळी एकदा काहीतरी त्यांना शासन झालं पाहिजे, नाही तर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडलेला आहे। त्यामुळं मला वाटतं की त्यांना आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरताना या गोष्टी जाणवतील की फोटो फाडल्यानंतर काय होतं। एक गंभीर प्रश्न असा होता तुम्ही आज आंदोलन करताय जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात, मात्र पुण्यामध्ये एवढी मोठी घटना घडली असताना तुम्ही त्या घटनेचं का नाही आहे? नाही तुम्हाला दिसलं नाही का? दिसलं नाही का तुम्हाला? नाही तुम्हाला दिसलं नाही का? आम्ही भरपूर ठिकाणी तुम्हाला फक्त दंगेकरच दिसतात, बाकीचे कोण दिसत नाहीत तुम्हाला काम करताना। पुढे दिसलं नाही तुम्हाला बघा ना, तुम्ही फक्त तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा, तुम्ही स्वतःचीच मीडिया बघा आणि त्याच्यानंतर ठरवा। फक्त हे तुम्ही ठरवून येता आणि ठरवून करता की तुम्ही इथं दिसलं नाही। अरे जे चाललाय विषय त्याच्यावरती बोला ना, बाकीच्या विषयांवरती कशाला बोलता? मग आम्ही काय त्याच्यामध्ये आंदोलन केलं नाही का? नाही निषेध केला नाही का? आम्ही केला ना निषेध, अरे केला ना निषेध, मग तुम्ही बघितलं नाही का? फक्त तुम्हाला एकच दिसतं जे विषय आहेत ना, पहिला आवाज त्याच्यामध्ये वसंत मोरे नीट काढा, सगळं डिटेल काढा आणि त्याच्यामध्ये कोणी पहिल्यांदा बोलले आणि कोणी चालू केले ते गोष्ट तुम्हाला माहीत नसेल। तुम्हाला आज एकच दिसतं फक्त पुण्यामध्ये, आणि ज्या विषयासाठी आलात ना मला वाटतं त्या विषयावरती आपण बोलणं सोडून भलत्याच विषयावरती बोलताय। जितेंद्र आव्हाडांना अटक झाली नाही तर तुमचा पवित्र 100% जितेंद्र आव्हाडांमध्ये हिंमत असं ना त्यांनी पुण्यामध्ये येऊन फिरून दाखवावं, मग त्यांना कळेल काय होतं। पुण्यात पोलीस आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, सामान्य माणसाला जायचं असेल तर तपासून, पण पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या, तुमची काय मागणी असणार? पोलीस आयुक्तालय असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिकेच्या पार्किंगमध्ये सुद्धा अनेकदा दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत।
मला वाटतं की हे पहिल्यांदाच झालेलं नाही आहे. कंटिन्यू या गोष्टी होतात आणि ह्या कुणाकडनं होतात. जर पोलीस आयुक्तालयात जर या गोष्टी सापडत असतील तर मग ते पोलीसच तिथं कोण काय बाहेरचा पब्लिक घेऊन गेला का जावं, पोलीसच घेऊन गेले असते. त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे, त्यांच्याकडे CCTV चेकिंग केलं पाहिजे हे नक्की कोण करत आहे. कारण ऑलरेडी पोलिसांच्या या सगळ्या विषयावरती अतिशय संशयास्पद संपूर्ण पुणे शहरामध्ये वातावरण झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.